व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, उपायुक्त सर, आडके सर आणि आमच्या सर्व बचत गटांसाठी कार्यनिरत असलेले बाळकृष्ण भानखंडे सर, मोरे मॅडम, सौवाखंडे मॅडम आणि असोसिएशनच्या संचालिका सौवाशे मॅडम आणि सर्व तसेच टेलर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत आहे. वेळात वेळ काढून आज सगळ्यांनी थोडासा वेळ आपल्यासाठी दिलाय. त्यांच्यासोबत तुम्ही महिलांनी सुद्धा खूप वेळ थांबला किंवा आला, वेळ दिलाय, त्यासाठी सगळ्यांचे परत एकदा स्वागत. आणि आज आपल्या आज आपण उद्घाटनाचा कार्यक्रम आपल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करूया. आपण सगळेच आपल्या कामावर प्रेम करणारे, कामातच देव मानणारी माणसं, त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन वेगळ्या पद्धतीने आपलं दैवत शिलाई मशीनचे पूजन करून करूया. मी व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती करते की त्यांनी सावित्रीबाई फुलेंच्या फोटोचे पूजन करून तसेच मशीनची प्रतिमा पूजन करून मोठ्या प्रमाणात उपायुक्त सांगलीचे आडके सर आपल्याला संबोधित करत आहेत. सगळ्यांना महिलांना बचत गट याविषयी माहिती देत आहेत. चला त्यांना बघूया आपणही ते काय आपल्याला मार्गदर्शन करतात. मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप व्हायला पाहिजे. प्रत्येक माता भगिनीला जिला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, स्वतःच्या पायावर उभा राहायचा आहे, तिला आर्थिक मदत ही आमच्या NULM मार्फत देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आता ही तुमची सुई जागा महिला बचत गट आज मला सांगितलं आमच्या सहकार्याने की फक्त तुम्ही टेलरिंग व्यवसायामधलेच जास्त करून आहात. तर आजकाल तुम्हाला माहिती आहे की टेलरिंग व्यवसायाला, सगळ्या व्यवसायाला वेगवेगळे काहीतरी पर्याय निघत आले, पण टेलरिंगला माझ्या माहितीप्रमाणे अजून काय पर्याय नाही आहे. त्यामुळे तुमचा व्यवसाय कधीही न संपणारा आहे. किंवा जरी रेडीमेड सिस्टीम आलेली असली तर रेडीमेड सगळ्यांना पचत नाही ती रेडीमेड. त्यामुळं महिला तर खास आग्रही असतात. त्यामुळे तुमच्या व्यवसायाला काही अडचण नाही आहे. तुमच्या बचत गटाच्या मार्फत तुम्ही हा व्यवसाय एकट्यापुरता न करता समाजातल्या तुमच्या जवळच्या भगिनी असतील किंवा मैत्रिणी असतील त्यांना बरोबर घेऊन मोठ्या प्रमाणात जर केला तर तुम्हाला यातून फार मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकेल, तुमची भरभराट होऊ शकेल. आम्ही सुरुवातीला 1 लाखापासून कर्ज देतोय. आता आम्ही जवळजवळ 30 लाखापर्यंत मोठ्या प्रमाणात जर तुम्ही एकत्र येऊन मोठा व्यवसाय करणार असला तर त्याला आम्ही बिल मांडवून 30 लाखापर्यंत द्यायची सुद्धा आम्ही आता तयारी ठेवलेली आहे. आणि शासनाकडून सुद्धा आम्हाला त्याची मान्यता मिळत आहे की तुम्ही जास्तीत जास्त द्या. फक्त अट एकच आहे की तुम्ही पहिल्यांदा घेतलेलं कर्ज अगोदर फेडायला पाहिजे. मग आता फेरीवाल्यांसाठी सुद्धा योजना सुरू केल्या आहेत. जे रस्त्यावर फिरून जे व्यवसाय करतात, फेरीवाले असतात, हातगाडीवाले असतात, त्यांना सुद्धा सुरुवातीला 10,000 दिले आम्ही. ज्यांनी 10,000 आम्हाला परत दिले म्हणजे आम्हाला म्हणजे बँकेला आम्ही फक्त माध्यम आहे, आम्ही फक्त गॅरंटी घेतो. ज्यांनी 10,000 परत केले त्यांना 20,000 द्यायला लागला. आता ज्यांनी 20,000 दिले त्यांना आम्ही 50,000चे ऑफर दिले असतात. त्यामुळं सर्वसामान्य फेरीवाला जो दरवेळेला तुम्हाला माहित असेल आता हा गावभाग एरिया म्हणजे मेन मार्केटच आहे सांगलीचं. तर इथं व्याजानं पैसे देणारे लोक वगैरे भरपूर आहेत. हे भाजीवाल्यांना वगैरे किंवा व्यावसायिकांना की सकाळी यायचं संध्याकाळी व्याजासकट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ती भरडली जात होती. त्यांना आता आम्ही सरकारमार्फत बँकेमार्फत. चला, हा लाईव्ह होता. आता आपला आडके सर आहेत, मार्गदर्शनासाठी आलेले आहेत. तो एक लाईव्ह आता मी संपवते. त्यानंतर नंतर परत गेम्स वगैरे चालू होतील. लेडीजच्या गेम्स चालू झाल्या की परत लाईव्ह येणार आहे. एक अर्धा तास लागेल त्याच्यासाठी. सो ते येते. हरकत नाही, कारण आपण असोसिएशनच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या बचत गटाच्या माध्यमातून की खूप छान असं प्लॅनिंग केलेलं आहे वेगवेगळ्या कार्यक्रमाचं.
आता इथं महत्वाचा जो भाग आहे की बचत गटाचे फायदे काय आहेत, बचत गटाला लोन कसं मिळणार आहे किंवा आणि जी काही प्रक्रिया आहे तिथं बचत गटाचे एक्सपर्ट इथं आमच्या उपलब्ध आहेत. त्यामुळे मी बचत गटावर जास्त बोलणार नाही आहे की ज्यांनी बचत गटावर 20-25 वर्ष कार्य केलेले आहेत अशा आमच्या आदरणीय सवाखंडे मॅडम आहेत, मोरे मॅडम आहेत. तर ह्या आपल्याला याच्याविषयी अधिक माहिती देतील. नुकतंच आमचे मार्गदर्शक आणि आमच्या महापालिकेचे उपायुक्त माननीय चंद्रकांत आडके सरांनी देखील आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे मी जास्त काही वेळ घेणार नाही तुम्हाला की जास्त काय कॉपट पचारा लावावा, लांब लचक लावावा, मी किती वाजता चांगलं हे सांगावं, याच्यात वेळ घेणार नाही मी. महत्वाची एक गोष्ट अशी मला सांगायची होती की मला वाटतं मी निर्देशही सांगितले, गेल्या वर्षी ज्यावेळी मला इथं बोलवलं होतं त्यावेळी सांगितले की तुम्ही महिला संघटनांच्या माध्यमातून सर्वसाधारणपणे जिल्हा उद्योग केंद्राची जी योजना आहे समूह प्रोत्साहन उद्योग योजना, या योजनेचा लाभ घेण्याचं प्रमाण फार कमी आहे. आपल्याला जिल्ह्याला टार्गेट आलेलं असतं साधारण 25 बचत गटांनी किंवा 25 महिला संघटनांनी त्याचा लाभ घ्यावा, पण तितका लाभ घेतला जात नाही. या योजनेमध्ये महिला समूहांनी एकत्र ठेवून सर्वसाधारणपणे 1 किंवा 2 कोटीचं उद्योगाचं प्रपोजल ठेवायचं असतं. साधारण ते कोटीमध्ये आहे, 1 कोटी किंवा 2 कोटी किंवा 3 कोटी अशामध्ये. म्हणजे तुम्हाला तुमची समजा एखादे सहकारी शोधगिरणी चालू करायची आहे, एखादा गारमेंट एरिया चालू करायचा आहे, मोठ्या प्रमाणात पापड उद्योग चालू करायचा आहे किंवा जे काही मोठ्या प्रमाणात करायचं आहे ते महिला समूहाने एकत्रित येऊन करायचं आहे. त्याच्यासाठी समूह उद्योग प्रोत्साहन योजना या नावाची योजना 2014 सालापासून महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे सबसिडी किती असेल असं आपल्या महिलांना वाटतं? 20%, 25%, 30% किती असेल? तर बऱ्याच जणांना वाईट अनुभव आलेला असतो, पण बचत गट हा मुळातच गट व्यवसाय विश्वासावर चालणारी ही गोष्ट आहे. त्यामुळं कसं आहे, गट करत असताना विश्वासू महिला घ्या, आर्थिक व्यवहार व्यवस्थित सांभाळणाऱ्याच महिला एकत्र या, त्यातून खूप फायदा आहे पुढं. कारण बचत गटासारखा फायदा कशातही नाही आहे. कारण त्यात बचत गटाला मिळणाऱ्या शासकीय योजना त्या कुठल्याही बँकेकडून पर्सनली कुणालाही दिल्या जात नाही. ज्यावेळी तुमचा एखादा गट असेल त्यावेळी तुमच्याकडं शासन पाठीमागे लागते की हे व्यवसाय आहेत. आता 60-70% अनुदानावरचे काही व्यवसाय आहेत. त्याची माहिती देण्यासाठीच आज आपण आपले अधिकारी बोलवलेले आहेत. सगळ्यांनी त्याची माहिती पण घ्या आणि माहिती घेऊन पुढे जावा. की अर्धवट माहिती असेल तर काय होते, कन्फ्यूज असतोय आपण. त्यासाठीच तर हा कार्यक्रम केला की बचत गट करायचे का आणि कशासाठी आणि केल्यानंतर त्याचे फायदे काय. त्यामुळं सगळ्या ज्या इच्छुक आहेत त्यांनी आपला करूया दुसरा किंवा आम्ही सुविधागामधल्या कुठल्याही लेडीजशी तुम्ही संपर्क साधला तरी चालते. आपण त्या महिलांचे करतो. लेवलला, स्थानिक लेवलला, गाव पातळीवर जे मोठमोठे मास्टर्स असतात ज्याची फी 5-10 हजार रुपये असेल ती प्रत्येक महिलेला प्रत्येक जाऊन शिकण्यासाठी शक्य नाही. अशा महिलांसाठी आपण एकत्रित सेमिनार आयोजित करून नगण्य अशा 100-200 फीमध्ये त्या मास्टरांचं कटिंगचं फिटिंगचं सेमिनार्स आयोजित करतो. जेणेकरून जे महिलांना शक्य नाही प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल करणं ते समूहाच्या माध्यमातून आपण हे करतो. आपल्या राज्याच्या संचालिका सवाशे मॅडम, खटके मॅडम यांच्याशी तुमचे काही जे असेल ते त्यांच्याशी संपर्कात राहा, एकत्रित व्हा आणि संघटनेशी जोडा. आणि आता जे तर सभासद नोंदणी केल्या ते सर्वांनी सभासद व्हा. येणाऱ्या पुढच्या काळात महिलांसाठी बरेच असे प्रोजेक्ट अतिशय आवश्यक आहे. त्यामुळं 15 दिवसांसाठी 50% फ्रीमध्ये आपली डोळे तपासणी होणार आहे. त्याच्यावरती घेऊ शकता डोळ्यांची. इथं तुम्ही आपण बोलवलं असतं पण इथं त्यांच्या लेडीज ह्यांच्यावरून मी इन्स्पायर होऊन म्हटलं ह्या वेळेस आपण बचत गट नक्की करायचाच, काही झालं तरी करायचंच. महिला कमी पडल्या तर मी पवित्रा मॅडमला म्हटलं की तुमच्या काही मैत्रिणी असतील त्या आमच्या बचत गटमध्ये घाला, पण मी बचत गट ह्यावेळेस करून राहणार. आणि ह्यांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर काही आहे आणि त्याच्यामुळे मी प्रोग्राममध्ये ह्यांच्या अटेंड राहते आणि जास्तीत जास्त महिलांनी दरवेळेस उपस्थित राहावं. आणि आपलं खरंच म्हणजे ह्या महिलांकडून शिकण्यासारखं भरपूर काही आहे की महिला या स्वतः करतायत, स्वतःच्या पदरातले पैसे घालून हे उपक्रम घेत आहेत, समोरचं चालवत आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे आपण सगळे एकत्र येणे हे खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी जास्त काही बोलत नाही, मला बोलता पण येत नाही खूप. थँक्यू. सुभाष पाटील, गृहिणी आहे आणि कसोटी सभासद आहे. सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी श्रमातून आले. सध्या मी बाहेर
ग्रेट वुमेन किंवा किती छान मला 2 मुले, असा जो दिवस असेल तो खरा जागतिक महिला दिवस. धन्यवाद. आपण केला आहे सवाशे मॅडम, परत खटके मॅडम यांच्यातून म्हणजे माहिती मला काहीच नव्हती. मी आज 20 वर्ष झालं गटामध्ये आहे. म्हणजे माझे 2 गट आहेत, त्यामध्ये मी पैसे फक्त भरते. नमस्कार मैत्रिणींनो, माझं नाव संगीता अर्जुन मोहिते. प्रथमतः सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण इथे बचत गट आणि महिला दिनानिमित्त मॅडमांनी सगळ्या मिळून जे अरेंजमेंट केली आहे. आम्ही गेल्या वेळी पण सर्वजणी कार्यक्रमाला आलो होतो. खूप छान म्हणजे कार्यक्रम छान झाला आणि त्यातून काहीतरी नवीन उमेद मिळाली की शिकायला काहीतरी आपल्याला मिळतंय. मग काय हेतूनच आज मी बऱ्याच मैत्रिणींना कल्पना दिली आणि घेऊन आले. आणि मी घरगुती शिवणकाम वगैरे करते. कला कौशल्याची हौस आहे मला. थँक्यू. बचत गट म्हणजे काय असतं आणि कसा काम चालतं ते बघायसाठी म्हणून काढायला महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अशा महिलांना पण त्याचा लाभ घेता येईल. तर मी आता तुम्ही तुमच्याकडून जेव्हापासून आले तर 5-6 जणी दारिद्र्य रेषेत मिळाले, बाकीच्यांचं नाही आहे. मग सगळ्यात आधी सर्वांना हॅपी वुमेन्स डे. आणि माझं नाव रश्मी जोशी. मी आहे गौतम सध्या सांगलीमध्ये राहते आणि मी संगीता मोहिते मॅडमच्या थ्रू इथेपर्यंत आलेले आहे. मला पण नवीन एक गोष्ट शिकायची खूप आवड आहे. म्हणजे आधी मी थोडंसं म्हणजे कसं सामाजिक संघटन वगैरे कामही केलेलं आहे. थोडासा अनुभव आहे की नवीन महिलांना आपण कसं सोडू शकतो किंवा 4 चौकीत जरा गेले ना तर आपल्याला पण घरात आपण काय केलं पाहिजे हे पण आपल्याला नवीन नवीन आयडिया भेटतात. त्यामुळे मी आणखी माझ्या ह्याच्यात भर पडाय म्हणून मी इथं आलेली आहे. रजिस्ट्रेशन केलं नाही असं जर कोणी असेल तर त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्या. त्याच्याबरोबर मिळणाऱ्या कुपनवरती नंबर आहे, त्याच्यावरतीच लकी हे काढलं जाणार आहे. आणि इतरही बरीच कुपन्स आपल्याला रजिस्ट्रेशनमध्ये मिळणार आहेत. त्यामुळं प्लीज कोणी केलं नसेल तर करून घ्या. त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. मी ज्योती देवेंद्र कोळेकर. महिला दिनाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी भोसले मॅडमकडून आले. त्यांच्यामुळं बाहेर यायची संधी पुन्हा एकदा मिळाली. कारण लेडीज शक्यतो बाहेर येत नाहीत. कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमांकडेच बाहेर येतात. इथं येण्याबद्दल आणि बोलवण्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आता सध्या मी शिवलेल्याच्या बॅग्स असतात त्या विकतोय. जस्ट न्यूली स्टार्ट आहे. मला ॲडव्हर्टाईज वगैरे करायची होती त्याच्यामुळे माझं सांगायचं होतं. माझी वहिनी मेहंदीच्या ऑर्डर्स घेते प्लस रांगोळीमध्ये सगळे प्रकार ती घेते, ऑर्डर पण घेते आणि शिकवते. पण आमच्या घरी माझी आजी मोत्याची सगळ्या प्रकारची व्हरायटी बनवते. त्याच्यामध्ये मोत्याचे तोरण, मॅडमने सांगितलं मोदक, परत मोत्याचे रांगोळी वगैरे सगळ्या प्रकारचं बनवते. आम्ही सगळ्या मिळून एकत्र चालू केलेलं आहे आणि आम्हाला पुढे सगळ्यांची महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी योगिता संजय काळे. मी पण फॅशन डिझाईनचे ब्लाऊज आणि ड्रेसचे क्लास केले. स्पीकरवर महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. फॅशन डिझायनर आहे. सगळं शेवटी फॅशन डिझायनर आहे. वरपर्यंत सगळं. तर कुणाला कसंही फॅशनमध्ये अडचण वगैरे असेल म्हणजे अडचण किंवा स्टँड कॉलर वगैरे ब्लाऊजसाठी तर पर्सनली मला कॉन्टॅक्ट करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करण्याचं प्रॉमिस करू. महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. महिला म्हटल्यानंतर घाबरट. आता सगळ्यांचं मी बघते. मी पण पाठीमागून हसत होते. समोर आलं की भीती वाटली. का कशासाठी तर सगळ्या महिला हेच म्हणून कुठे आले होते. थँक्यू. आता 1-2 महिने झाले मॅडमांच्याकडे मी ब्लाऊजचं म्हणजे त्यांचे स्टुडंट्स आहेत. 4 लाखापर्यंत बाहेरचे मी बरेच ब्लाऊज शिवले. त्यामुळं चांगलं काम चालू आहे माझं. सगळ्यांना हॅपी वुमेन्स डे. नमस्कार. महिला दिनानिमित्त आणि शुभेच्छा तुम्हा सर्वांना. आणि माझी इथं दरबार कॉलेजच्या समोर साधना अकॅडमी आहे. मी
मुलींना शिकवते आणि बस महिला दिनानिमित्त आणि थोडं काय बोलतात. माझं नाव शुभांगी राजेंद्र पवार. मी सिद्धेवाडीहून आलेली आहे. माझं महिला आधार फाउंडेशनच्या थ्रू जिल्हा संपर्क अधिकारी म्हणून माझी निवड झालेली आहे. आणि खास महिला दिनानिमित्त मी तुम्हाला सगळ्या महिलांना सांगू इच्छिते की महिलांच्यासाठी जे आधार फाउंडेशननं जे काम चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये सांगलीमधून जे प्रत्येक वॉर्डातनं एक महिलांची निवड करायची. ज्या कोणी इच्छुक असतील तर त्या महिलांनी स्वतःहून त्यांचे नंबर द्या, संपर्क साधा. कारण हे काम असं आहे की कुठल्याही महिलेला कधीही गरज पडली तर त्या प्रत्येक कोणतंही काम असू दे जेणेकरून म्हणजे ॲक्सिडेंट झाला किंवा तुमच्या वैयक्तिक काय घरगुती तुमचं काय हे झालं तक्रारी झाल्या तर त्याच्यासाठी सुद्धा ते आधार महिला फाउंडेशनतर्फे तुम्हाला फ्रीमध्ये सगळं हे मिळणार. तर त्याच्यासाठी तुम्ही प्रत्येकाने आणि तुमच्या आजूबाजूचे तुम्ही जर तालुक्यातून आला असाल किंवा तुमचे पण ओळखीचे असतील तर त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधा आणि तिथल्या सुद्धा महिलांना सांगा की ह्याच्यामध्ये तुम्ही आणि काम करणाऱ्या ज्या इच्छुक महिला असतील त्यांना काय माझं नाव ते मिळेल. पेमेंट मिळणार नाही पण त्याच्यानंतर काम चालू झाल्यानंतर कंटिन्यू तुमचं पेमेंट मिळणार. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये सहभाग घेणं गरजेचं. माझे नाव स्वाती ईश्वर शिंगारे. मी सिद्धेवाडीहून आलेली आहे. आणि खास तर मला सांगायचं म्हणजे मी खडके मॅडमची विद्यार्थिनी आहे. आणि मी आता अभिमानाने सांगू इच्छिते की मी माझे स्वतःचे ब्लाऊज पण मी स्वतः शिवते आणि बाहेरच्या ऑर्डर पण घेते. त्याचा मी एक गट चालवते. बस एवढंच मला खूप आता गोष्टी नमस्कार. प्रथम महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. मी सौ संपदा प्रकाश झेंडे. मी कस्तुरी सभासद आहे आणि गृहिणी आहे. संतोष आंबे. मी सिद्धेवाडीवरून आलेले. मी बचत गटामध्ये अध्यक्ष म्हणून काम करते. तसे शिलाईचं पण काम मॅडमने आम्हाला खट्टे मॅडमनी खूप छान पद्धतीने शिकवलेलं आहे. खट्टे मॅडम पण अजून बरंच काही शिकायचे ते शिकायची संधी आता कधी मिळते बघूया. ठीक आहे, धन्यवाद. जागतिक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. पूर्ण सिद्धेवाडी गावाची मी CRP आहे. माझ्या अंडर एक 35 गट आहेत, बचत गट. पण हे वैशालीताईंचं काम इतकं छान आहे ना, मला खूप त्यांचं हे वाटतंय की ते गडबडीने त्यांनी खूप छान काम चालू केलं आहे. आणि पाठीमागे त्यांनी कार्यक्रम ठेवला तर त्यांचा कार्यक्रम मला बघणं येणं झालं नाही. आज त्यासाठी वेळ काढून मी ह्या कार्यक्रमासाठी आले. त्यांनी खूप छान कार्यक्रम ठेवला आहे आणि इथून पुढे त्यांच्या कार्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. नमस्ते. माझं नाव जयश्री दिलीप पाटील. मी मोजेडीवरून आले. मी एक हाऊसवाईफ आहे. वैशालीताई माझी मैत्रीण असल्यामुळे वैशालीताईंच्यासाठी आणि वैशालीताई मला भरपूर माहिती इथं मिळेल त्यासाठी त्यांच्या आग्रहास्तव मी इथं आले. थँक्यू, धन्यवाद. आणि शुभेच्छा. मी संगीता कदम. नेमका कसा असतो गट हे जाणून घ्यायचं तुम्ही थँक्यू. पण दिले आणि माझ्याकडे चॉकलेटचे पण डिस्ट्रीब्युटर्स आहे आणि सोपी मेडिकल घेतली आणि मला बचत गटामध्ये आवड पण आहे खूप. आणि अशा त्याच्यानिमित्तानं आपल्याला बाहेर पडायला मिळतं आणि काय महिलांच्या ओळखी होतात. त्यांचे काय बिझनेस असतात ते आपल्याला समजतं आणि आपल्या पण बिझनेसची प्रगती होतं. कराटे माझं फॅशन डिझायनिंग झालं आहे. खडके मॅडमकडून मी ते कम्प्लीट केलं आहे आणि मला आता स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे. त्यासाठी मी आधी तो माहिती घेण्यासाठी मी पार्लर माझं होतं 25 वर्ष झालं पार्लर आहे. पण आता ॲडव्हान्स झालं आहे त्यामुळे मी ते सध्या बंद केलं आहे. आणि थोडंसं प्रॉब्लेम झाला म्हणजे एका व्यक्तीला ना म्हणजे पार्लरमध्ये आले आणि माझा मोबाईलच घेऊन गेले. 15,000 रुपयाचा माझा मोबाईल गेला. 30 रुपयाचं प्लकिंग करून गेली आणि 15,000चा मोबाईल गेला. मी थोडीशी त्यामुळे नर्वस झाले. पण वैशाली माझी मैत्रीण खास आम्ही लोकमत सखी मंच यांना आम्ही एकत्र आलेलो आहे आणि बचत गटाची मला माहिती पाहिजे. आणि सध्या मी मोत्यांच्या दागिने मोत्यांचे मोदकाची ऑर्डर माझ्याकडे सध्या 1,000 मोदकाची सध्या ऑर्डर आहे माझ्याकडं आणि ते
आणि घरी लेडीज पण आहे माझं ते व्हायचे त्याच्यात मेंबर व्हायचे. गीतांजली वैभव मोरे सिद्धेवाडी आलेली आहे. मला मेंबर व्हायचं आहे बचत गटाचं. म्हणजे काय आहे जागतिक महिला दिनाच्या जागतिक शुभेच्छा गरजेचं आहे आणि आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ते खूप महत्त्वाचं पण आहे. तर आलाय मी तुमचं सहकार्य असंच राहू दे आणि माझ्यामुळं काही नाही जसे सिद्धेवाडी माझी फॅशन डिझायनिंग झाले. मी 10 वर्ष झालं ब्लाऊज शिवते. मी सिद्धेवाडीत राहते. मी आशा वर्कर म्हणून काम करते. मी सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा. मी रुपाली राजेंद्र काळे विनामधान्य इथून आलेले आहे. जेंट्स टेलर आहे. तिथं मी जेंट्सचं काम पण करते. म्हणजे पॅन्ट शर्टचं जॉकेट वगैरे असं जीन्स वगैरे सगळं शिवते. आणि माझ्या सुविधाला या एक संधी आहे. ते संधीचं सोनं करून घेण्यासाठी मी इथंपर्यंत आले.
बचत गटाच्या पेजला मी बघितले वगैरे थँक्यू. कंटिन्युअस मेसेज करायचा होता किंवा लक्षात राहत नाही आहे त्याची. हो बरेच जण असतात. हो हो ते तुम्ही परवा बरं हां त्यामध्ये सगळे व्हिडिओ दिसते. होय काय कुठल्या ह्याच्यामध्ये लेडीज ग्रुपमध्ये आहे का तुम्ही? फॅशन बरोबर आहे. हां त्याच्यामध्ये मी ॲड झाले नाही अजून. हां मी फक्त फॉलो केले. हां आणि त्या ग्रुपला जाऊन मी तुमचे व्हिडिओ वगैरे सगळे हां त्याच्यात यूट्यूबमध्ये पण आहे बघा, त्याच्यावर पण बघितलं तर हां छान आहेत सगळे. दुसऱ्या मोबाईल स्पेशल पॉलिसी फक्त आणि फक्त महिलांसाठी आहे. जरी पुरुष म्हटले तरी ह्या पॉलिसीमध्ये त्यांना आपण तरतूद करत नाही. सगळ्या पॉलिसी कशा असतात, पुरुषांची असतात, मुलांसाठी असतात, पण स्पेशली लेडीजसाठी कुठलीही अशी वेगळी पॉलिसी नव्हती आजपर्यंत LICने कधी काढली नव्हती. ही एक मात्र अशी पॉलिसी आहे जी फक्त आणि फक्त महिलांसाठी आहे. सगळे आपण आपल्या घरासाठी हातभार लावत असतो कशा ना कशा रूपात. मग ते आपण पुढचं बक्षीस नेत्रांजली पाटील, शुभांगी अडसोळे यांनी हे बक्षीस द्यायचं आहे. नेत्रा पाटील. पुढचं बक्षीस राजश्री पाटील. भारती पाटील यांनी हे बक्षीस द्यावं. तुम्ही जान्हवी गुरांडे, संगीत खुर्चीच्या विनर आहे जान्हवी गुरांडे. खट्टे मॅडम राहिलेलं त्या रूपामध्ये. उपस्थित सर्व मैत्रिणींचं खूप खूप आभार. आपण सगळ्या वेळात वेळ काढून आलात आणि गेम्स आणि आपलं गेमचं आयोजन सगळं एन्जॉय केलं. असेच पुढे कार्यक्रम होत जातील, त्यालाही असाच प्रतिसाद द्या. धन्यवाद. आणि बोलण्याच्या ओघात एखाद्याने माझे मुद्दे विसरून जाईल किंवा बोलायचं राहून जाईल म्हणून मी ते घेऊन आणले की स्वतःहून तुम्हाला सांगावं लागतंय. तरीही तुम्ही मला इथे येताना हातात चिठ्ठी बघून कुणाला तरी खूप हसू येत असेल, मनातल्या मनात गालातल्या गालात हसत यायची ना तरी ठीक आहे. चला, आज महिला दिन साजरा करत असताना हे प्रदर्शन जाणवते की कधी नाही ते महिलांना इतका मान मिळतो, बोलण्याची संधी मिळते, दिली जाते. किती वेळेला प्रत्येक वेळेला त्यांना ऐकवलं जाणारा पेशंट शब्द, तुला काय कळतं, गप्प बस. नवऱ्याला काही सांगावं तर तो, तुला बाहेरचं काय कळतं, तू गप्प बस. मुलांना काही सांगितलं, तुझं शिक्षण झालं नाही, तुला काही कळत नाही, तू गप्प बस. ठीक आहे, शिक्षण झालेल्या आईने काय बोललं तरी काय, तुमचा वेळेला काळ वेगळा होता, तुमचा जमाना वेगळा होता, आता आमचा जमाना आला आहे. काही कळलं तरीही गप्प बसावं लागतं. खरंच मुलींना काही सांगावं म्हटलं तर एक आपवय, आता तू नको मला शिकू, मला माझं कळतंय काय करायचं, तू गप्प बस. काही कळत नाही म्हणून गप्प तरी किती बसायचं. काहींना वाटेल आता महिला माणसांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहेत. दिल चाहे भर लूड़ा और छू लो आसमां, धरती से लेके अंबर तक मेरा सारा जहां. दिल चाहे भर लूड़ा और छू लो आसमां, धरती से लेके अंबर तक मेरा सारा जहां. सच्चे सपनों का साथ है और ख्वाहिशें आजाद है, सच्चे सपनों का साथ है और ख्वाहिशें आजाद है. आशाओं के पर खुले
आंधी से टकराना है और खुशियों को बहलाना है, आंधी से टकराना है, खुशियों को बहलाना है, आशाओं के पर खुले ही प्यारा है समा, दिल चाहे भर लूड़ा और छू आसमां, धरती से लेके अंबर तक मेरा सारा जहां। तूफानों से घिरे जो कश्तियाँ दरिया के पार लगाओ, दरिया के पार लगाओ, दांव पर लगी हो जिंदगी, मैं फिर भी मुस्कुराऊं, मैं फिर भी मुस्कुराऊं। अब किस्मत अपने हाथ है, मन में उठे जज्बात है, किस्मत अपने हाथ है, मन में उठे जज्बात है, आशाओं के पर खुले ही प्यारा है समा, दिल चाहे भर लूड़ा और छू लूं आसमां, धरती से लेके अंबर तक मेरा सारा जहां। सच्चे सपनों का साथ है और ख्वाहिशें आजाद है, सच्चे सपनों का साथ है